अधिवेशन सुरू आहे म्हणजे आता महाराष्ट्राचं आणि केंद्रातलंही लोकसभा आणि विधानसभा दोन्ही ठिकाणी अधिवेशन सुरू आहे. पण आता ज्या पद्धतीनं लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे, तिथलं जर चित्र आपण पाहिलं तर चित्र थोडंसं आश्चर्यकारक असं दिसतंय. कारण अनपेक्षित असा आकडा जरी मिळाला असला, अनपेक्षित असा रिझल्ट जरी लागला असला, तरी विरोधी पक्षात बसलेला जो काही उमेदवार वर्ग आहे, प्रतिनिधी आहे, ते ज्या पद्धतीनं सरकारला घेरण्यासाठी आता तयार झालेत, ते पाहता गेल्या 10 वर्षापासून जे भारतीय राजकारणात झालं नव्हतं, ते आता होईल आणि एक सक्षम लोकशाहीच्या दिशेनं जाणारी शासन प्रणाली पाहायला मिळेल, असं बोललं जातंय आणि असं दिसूनही यायला लागलंय. कारण की शपथविधी झाल्यानंतर जर आपण पाहिलं, तर तिथली समीकरणं वेगळी झाली. वेगवेगळ्या घोषणा देण्यात आल्या, घोषणावरही वाद झाले. पण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आणीबाणी संदर्भात अध्यक्षांनी आपलं स्टेटमेंट दिलं. त्याच्यानंतर जे काही काँग्रेस पक्षाने म्हणा किंवा इंडिया गठबंधनने म्हणा, आपली भूमिका मांडायला सुरुवात केली. ते पाहता त्यांचा जो आवेश होता, तो पाहता साहजिकच येणाऱ्या काळात अतिशय सोपी ही निवडणूक असणार नाही. माफ करा, अतिशय सोपी ही 5 वर्ष असणार नाही आहे, असं दिसून यायला लागलं आहे. कारण विरोधी पक्षांनी जे जे मुद्दे उपस्थित केले म्हणजे राजदंड संदर्भात सपाने जो मुद्दा उपस्थित केला तोही अतिशय महत्त्वाचा आहे. पहिल्याच दिवशी बोलता बोलता सपाचे जे काय अखिलेश यादव आहेत त्यांनी तिथल्या संसदेविषयी जे काही सिमेंटचे काही दरारे रिकामे आहेत हे एक उल्लेख केला. म्हणजेच त्यांनी बोलायला सुरुवात केली. त्यानंतर कालचा आपण जर विचार केला तर बिर्ला यांनी स्टेटमेंट दिल्यानंतर आणीबाणीबद्दल बोलल्यानंतर ते त्यांच्या सदनात गेले आणि विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी तिथं जाऊन त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली आणि आणीबाणीचा उल्लेख टाळून ह्या सदनाच्या चर्चेला सुरुवात केली असती तर अधिक चांगलं झालं असतं. जुन्या गोष्टी उकरून काढून पुन्हा मतभेदांचं राजकारण करण्यात काहीच अर्थ नाही. अर्थात ती एक वाईट गोष्ट होती, चुकीचा निर्णय असू शकतो, पण आता त्याची पुन्हा चर्चा करणं उपयुक्त नाही असं त्यांचा म्हणण्याचा रोख आला. म्हणजेच काय, जे काही अध्यक्ष बोलणार आहेत, जे काही संसदेतले माणसं बोलणार आहेत, लोकप्रतिनिधी बोलणार आहेत, त्यांच्यावर कुठे ना कुठे आतापासून अंकुश ठेवण्याचं काम विरोधी पक्ष करतोय आणि कुठे ना कुठे त्यांनी टाकलेला जो फास आहे तो आवळायला सुरुवात केली आहे. म्हणजे कोणतीच गोष्ट ती सहजासहजी सत्ताधाऱ्यांच्या हातात जाऊ देत नाही आहे. सहजासहजी त्यांना निर्णय घेता येणार नाही याची ती सगळी सिस्टीम आतापासून तयार करून ठेवत आहे. विशेष म्हणजे उपाध्यक्षपदाच्या संदर्भातही जे काही आपल्याला सध्या चर्चा पाहायला मिळत आहे त्यामध्ये राहुल गांधी म्हणा किंवा विरोधी पक्षनेत्याचा विरोधी पक्षाचा उपाध्यक्ष असावा ही जी मागणी लावून धरली आहे ती रास्त मागणी वाटते. आणि सत्ताधारीचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असं जर समतोल राखता आला तर निश्चितच ज्या काही चर्चा तिथं होणार आहे, संसदेत होणार आहे, त्याच्यामध्ये एक वाक्यता राहू शकते, सोबत समान संधी मिळू शकते. हा जो डाव आहे हा डाव अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो. सोबतच जेव्हा अध्यक्षांना पाठिंबा द्यायचा होता तेव्हाही काँग्रेसने हीच अट ठेवली होती की आम्ही पाठिंबा देतो, पण उपाध्यक्षपद जे आहे ते आमच्याकडं यायला पाहिजे, आमच्याकडं म्हणजे विरोधी पक्षाकडे यायला पाहिजे अशी त्यावेळची अट होती. आणि त्या अटेला धरूनच आता सगळी काही समीकरणं बदलली जात आहेत असं बोललं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर तेच फॅक्टर कुठंतरी राज्याच्या राजकारणात पाहायला मिळणार आहे. आणि विरोधी पक्ष म्हणजे आता तिथं निवडणुका झाल्या आणि निवडणुका झाल्यानंतर सत्ताधारी सत्तेत आल्यावर त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्ष ज्या पद्धतीनं प्रबळ झाला आहे, ॲक्टिव्ह झाला आहे, तिथली समीकरणं वेगळी. आता राज्याच्या राजकारणात जर पाहायला गेलं तर विधानसभेच्या निवडणुका पुढं आल्यात आणि या सरकारचा शेवटचा संकल्प असणारे अधिवेशन असणार आहे आणि त्यामध्ये ते काय भूमिका मांडतात आणि त्यांच्यावर जास्तीत जास्त तुटून पडण्याचं काम विरोधक करणार आहे. कारण आत्ता जितकं ते तुटून पडतील त्याचा फायदा येणाऱ्या निवडणुकीत होणार आहे, सत्तांतरामध्ये किंवा होणार आहे. आता ह्या सगळ्या समीकरणात कुठे ना कुठे जे काही केंद्र सरकारमध्ये होत आहे त्याचा परिणाम राज्य सरकारमध्ये पाहायला मिळतो आहे. एक ताकद पाहायला मिळते आहे. राहुल गांधी ज्या पद्धतीनं तिथलं राजकारण सांभाळत आहे, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आक्षेपार्ह वक्तव्य झाली किंवा चुकीच्या घोषणा देण्यात झाल्या किंवा मोदींचं
शपथग्रहणाचा जो एक हे असेल तेव्हा संविधानाची प्रत दाखवणं असेल. जर आपण सगळे जर व्हिडिओ पाहिले तर त्यामध्ये अनेक ठिकाणी जय संविधान हा उल्लेख आला आहे, जय भीम हा उल्लेख आला आहे, जय हिंद हा उल्लेख आला आहे. हे जे बदलणारं चित्र आहे, संविधानाची शपथ घेण्याचं जे काही चित्र आहे, हे कुठेतरी आशावादी वाटतंय, संविधानाला पूरक वाटतंय असं बोललं जातं आहे. या सगळ्यांबद्दल म्हणजे जे काही विरोधी पक्ष आता फक्त सुरुवात आहे. ज्या पद्धतीनं त्यांच्याकडे बोलणारे माणसं आहेत, प्रश्न उपस्थित करणारे माणसं आहेत, ते पाहता निश्चितच सत्ताधाऱ्यांना अवघड जाणार आहे हा कार्यकाळ असं वाटतंय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.